हॅलो, आज आपण बघणार आहेत बेसन भरलेली खेकड्यांची रेसिपी. त्यासाठी मी पहिले 2 वाटण दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर रेसिपीची सुरुवात करू. ही खेकडी घेतलेली आहेत आम्ही लोकांनी, छान धुवून वगैरे. आता हे वाटण्यासाठी मी लिहून ठेवलेलं आहे काय काय घेतलं आहे. ते मिक्सरला लावून घेऊ, त्याची बारीक पेस्ट करू. आता हे बेसन, त्याच्यामध्ये आपला घरगुती मसाला, हळद आणि मीठ, ह्याला पाणी टाकून आणि आपलं वाटण, जे वाटण केलं आहे ते याच्यामध्ये मिक्स केलं आहे. तर पाणी टाकून मस्त पीठ घट्ट मळून घ्यायचं. माझ्याकडून खूप पातळ झालं आहे, थोडा व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये थोडं पातळ झालं आहे पीठ. ते घट्ट छान मळून घ्यायचं, भिजवायचं आणि नंतर मग खेकड्यांमध्ये भरायचं. खेकड्या मी साफ करून मग त्याला खोलून अशी भरलेली आहेत. सर्व खेकडी भरून घेते, नंतर आपण पुढची व्हिडिओ स्टार्ट करू. छान भरलेली आहेत खेकडी. हे पायांचे पण आपल्याला वाटून घ्यायचे, त्यासाठी आम्ही साईडला ठेवलेले आहेत. ते खेकड्यांना आता ते पीठ बाहेर नको निघायला आणि खेकडी आतमध्ये रस्स्यामध्ये टाकल्यावर वेगळी नको व्हायला, त्यासाठी बांधून घेतलेली आहेत. आता फोडणीसाठी जास्त मोठी फोडणी नाही, तेल, जिरं आणि तेजपत्ता. आता आपलं वाटण टाकायचं याच्यामध्ये. फोडणी मस्त तडतडली की वाटण थोडंसं ढवळून घ्यायचं. आपण ऑलरेडी भाजलेलं आहे, त्याच्यामुळे जास्त ढवळायची गरज नाही. याच्यामध्ये हळद, घरगुती मसाला आणि रंग येण्यासाठी काश्मीरी रेड चिली पावडर टाकलेली आहे आणि पाणी टाकून थोडं मिक्स करून आता एका साईडला शिजवायला ठेवू. तोपर्यंत आपण हे पाय वाटून घेतलेले आहेत बघा. आता ह्याचे गाळून घ्यायचं. त्याचे कवच्या साईडला राहतात आणि त्याचा रस सर्व पाण्यामध्ये जातो. आता हेच पाणी असं टाकून थोडं रस्सा पूर्ण वाढवून घेतला आपल्याला पाहिजे तेवढा, बघू शकतात. आता त्याला उकळी आली आहे. उकळी आल्यावर ह्याच्यामध्ये खेकडी सोडायची जी आपण बांधून ठेवलेली आहे. आणि त्याचे पाय जास्त नव्हते, ते पाय सोडलेत आतमध्ये. आता त्याला उकळी आली की ह्याच्यामध्ये कसुरी मेथी, कोथिंबीर टाकणार. एका साईडला आमची भाकरी होते रश्श्यासोबत खायला आणि रस्सा पण बहुतेक तरी पूर्ण झालेला. फक्त त्याच्यामध्ये कसुरी मेथी थोडी टाकणार आणि कोथिंबीर टाकणार. बघा रस्सा एकदम छान झाला आहे. खेकडा खोलून दाखवते. हे बघा, पीठ मस्त भरलं गेलं आहे. एकदा ट्राय नक्की करा, बनवून बघा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.